नमस्कार. तर मागील व्हिडिओमध्ये आपण रेडीमेड ब्लाऊजवरती माप घेऊन लेहंगावरचा ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ बघितलेला होता. तर त्याच ब्लाऊजची आपण स्टिचिंग या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्यासाठी इथे बघा, सर्वात अगोदर मी फ्रंट साईड घेतलेली आहे आणि ब्लाऊजच्या सरळ बाजूवरती फ्रंट साईड अस्तर ठेवलेला आहे सरळ बाजूकडून, आणि अशा प्रकारे गळ्याला एक शिलाई टाकून घ्यायची आहे. गळ्याला शिलाई टाकून झाल्यानंतर खालच्या साईडने सुद्धा एक शिलाई टाकून घ्यायची आहे. आता हा गळा कट करून घ्यायचा आहे. आणि इथे छोटे छोटे कट द्यायचे आहेत, म्हणजे आपण जेव्हा ब्लाऊज सरळ करून घेणार आहोत तेव्हा हा व्यवस्थित गळा फोल्ड झाला पाहिजे. आणि आता हा सरळ करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे सरळ केल्यानंतर परत एक गळ्यावरती शिलाई टाकून घ्यायची आहे. बॅक साईड हुकचा हा ब्लाऊज आहे, त्यामुळे फ्रंट साईडला आपण डायरेक्टली अशी शिलाई टाकून घेत आहोत. आणि खालच्या साईडने सुद्धा एक शिलाई टाकून घ्यायची आहे. आता इथे सर्व बाजूने शिलाई टाकायची आहे फ्रंट साईडला. या ब्लाऊजचा जर कटिंग व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो तुम्ही बघून घेऊ शकता. मापाचा ब्लाऊज जो असतो तो रेडीमेड ब्लाऊज आहे आणि त्यावरती माप घेऊन हा ब्लाऊज कटिंग केलेला आहे. तर तुम्हाला जर जमत नसेल कटिंग करायला तर तुम्ही सुद्धा तो कटिंगचा व्हिडिओ बघून कटिंग करू शकता. आता इथे सर्व एक्स्ट्राचा कटसुद्धा करून घेतलेला आहे आणि या प्रिन्स कटचा आकार दिला होता मी, तर याला सुद्धा आता एक शिलाई टाकून घ्यायची आहे. 12 ते 13 वर्षाच्या मुलीचा ब्लाऊज आहे हा, त्यामुळे इथे प्रिन्स कटचा सिंपल आकार दिलेला आहे. कुठेही कप्स वगैरे तुम्हाला दिसत नसतील, बघू शकता तुम्ही. एकदम प्लेनमध्ये आकार देऊन घ्यायचा आहे प्रिन्स कटचा. आता इथे फ्रंट साईड आपली रेडी झालेली आहे. तर आता इथे बॅक साईड घेतली आहे बघा, आणि बॅक साईडला आपल्याला हुक लावून घ्यायचे आहेत. त्यामुळे अशा प्रकारे सेंटरपासून कट करून घ्यायचे आहे आणि दोन्हीसुद्धा पार्ट दोन्ही साईडला करून घ्यायचे आहेत. आता इथे सर्व बाजूने शिलाई टाकून घ्यायची आहे आपल्याला बॅक साईडला. सर्व बाजूने शिलाई टाकल्यानंतर एक्स्ट्राचा जो ब्लाऊज पीस आहे तो सर्व फिनिशिंगमध्ये कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे सर्व दोन्ही साईड आपण रेडी करून घेतलेले आहे. शिलाई टाकून एक्स्ट्राचा कटसुद्धा केलेला आहे फिनिशिंगमध्ये. आता काय करायचं आहे, खालच्या साईडने आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे. तर पट्टी लावायच्या अगोदर इथे आपण याला टक्स टाकून घेणार आहोत बॅक साईडचे. त्यासाठी इथे मी एक चॉकने टिक मार्क करून घेतली आहे. दोन्ही साईडला सेम टिक मार्क करून घ्यायचे आहे आणि इथे टक्स टाकायचे आहेत बॅक साईडचे. तर इथे टक्स टाकलेले आहेत दोन्ही साईडला. आता आपल्याला लावायचे आहेत खालच्या साईडने बेल्ट. तर त्यासाठी मी इथे 1.5 इंच पट्टी घेतलेली आहे आणि अशा प्रकारे इथे ही पट्टी लावून घ्यायची आहे. दोन्ही साईड इथे आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे. तर दोन्ही साईड इथे रेडी आहे पट्टी लावून. आता इथे आपल्याला काच बटन पट्टी लावून घ्यायची आहे. तर इथे मी डाव्या साईडला बघा हुक पट्टी लावत आहे. वरच्या साईडने सुरुवात करत असतात हुक पट्टी लावताना, आणि किंचित असं शिलाई मार्जिन सोडून हुक पट्टी जोडायची आहे.